गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे आपल्या सिरीजचा तिसरा दिवस आणि आज मार्केट ओपन झालं आहे. फ्लॅट ओपनिंग आहे मार्केटची. हा आपला बँक निफ्टीचा चार्ट आहे. आत्ता 9:15 झाले. जस्ट आत्ताच मार्केट ओपन झाले. हा आपला 15 मिनिटाचा चार्ट आहे बँक निफ्टीचा. तिथे एक सपोर्ट आहे. या सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाईल असं मला वाटतंय, कारण हा जो झोन आहे तो हा पूर्ण झोन आहे, हा साईडवेज झोन आहे. शक्यतो आपल्याला ट्रेड या झोनच्या एकतर या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ब्रेकआउट दिल्यानंतर घ्यायचा आहे, नाहीतर याच्या खाली आल्यानंतर घ्यायचा आहे. हे आपला चार्ट लावलेला आहे, आपला प्रीमियमचा चार्ट आहे हे. आणि हा कॉलचा आहे, 48,300चा कॉल आहे आणि हा 48,700चा पुट आहे. दोन्ही आपण खूप कमी कॅपिटलने ट्रेड करत आहोत. 50,000 कॅपिटलने आपण ट्रेड चालू केलेला आहे. ही सिरीज फक्त तुमच्यासाठी आहे, कारण तुम्हाला नवीन असताना शिकायला मिळावं 50,000 रुपयाने आपण कशी ट्रेडिंग करावी, काय कसा स्टॉप लॉस असावा, आपण कसं टार्गेट अचीव करावं, याच्याबद्दल आपण हे सिरीज चालू केलेली आहे. 15 मिनिटाची कॅन्डल वरी सस्टेन होतं, तर मी एक स्कॅल्पिंगची एंट्री करतोय. आपण 30 क्वांटिटीने ट्रेड करणार आहोत. मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आपला स्टॉप लॉस असणार आहे. ओके, एंट्री केली. 30 क्वांटिटीचा आपण स्टॉप लॉस पण लावलेला आहे. स्टॉप लॉसला थोडासा गॅप देत जा. याच्यात आपल्याला 500 ते 600 रुपयापर्यंत प्रॉफिट आलं तर आपण एक्झिट करणार आहोत. त्याच्यात स्टॉप लॉस हिट झाला तर आपण काही नाही, दुसरा ट्रेडला बघूया. पाच मिनिटाची कॅन्डल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरी सस्टेन होत आहे, तर आपल्याला मला वाटतं की आपल्याला टार्गेट पण मिळेल 1:2चं ॲटलिस्ट. स्टॉप लॉसला टच केलं पण स्टॉप लॉस हिट नाही झाला आणखीन आपला, म्हणजे मार्केटच्या मनात आहे की आपल्याला प्रॉफिट द्यायचा आहे. प्रीमियम या लेवलच्या वरी सस्टेन झाला तर आपल्याला 1:2चं 1:3चं टार्गेट मिळून जाईल. तर याच्यावरती जर क्लोज झालं तर आपण नंतर स्टॉप लॉस काढूया आणि मग बुक करायचा प्रयत्न करू. ओके, स्टॉप लॉस गेला आहे आपला. तर किती पॉईंटचा स्टॉप लॉस गेला आपण बघूया. 600 रुपयाचा स्टॉप लॉस गेलेला आहे आपला. तर आपण बाईंग कितीला होते आपली 732ला आणि आपण सेल कितीला झाला आपल्याला तर 712ला. ओके, थोडा पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, काही नाही. नेक्स्ट ट्रेडमध्ये आपण ते कव्हर करूया. झोन आहे पूर्ण, हा साईडवेज झोन आहे पूर्ण. या झोनमध्ये एकतर ॲटलिस्ट खाली तरी ब्रेक दिलं पाहिजे, नाही तर वरी तरी ब्रेक दिलं पाहिजे. ह्याच्या खाली क्लोज दिलं तर मग आपण पुटची एंट्री बनवू शकतो. हॅमर बनवतोय तर मग आपण कॉल पुटमध्ये एकदा जाऊया. क्वांटिटी आणि याच्या खालचा आपला स्टॉप लॉस असणार आहे. आपण 45 क्वांटिटी घेतलेली आहे. तर या ट्रेडमध्ये पण लॉस झाला तर आपला हा आजचा दिवस क्लोज होईल. त्याच्यातमध्ये पण आपल्याला 1:2चं टार्गेट EMA वरती हॅमर बनवला होता, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मार्केट थोडंसं खाली येईल आणखी, म्हणून मग मी इथपर्यंतच्या टार्गेटसाठी मी एंट्री घेतलेली आहे. आणि तुमच्यासाठी मी ही सिरीज चालू केली आहे, तर तुम्हाला काही क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जा. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही, लाईक कमेंट पण करत जा. आणि हे धन टर्मिनल आहे. तुम्हाला जर धन टर्मिनलमध्ये जर ट्रेडिंग करायची असेल तर मी हे धनचं लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता. आपला स्टॉप लॉस फिक्स आहे, आपलं टार्गेट पण फिक्स आहे. आपल्याला टार्गेट पाहिजे तर 1:2 पाहिजे. मिनिमम आपण 2 ट्रेड घेतो आणि मॅक्झिमम 3 ट्रेड घेतोय. पण पहिल्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला तर दुसरा ट्रेड घेतो आपण, आणि पहिल्या ट्रेडमध्ये लॉस झाला, दुसरा ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला तर तिसरा ट्रेड घेतो आपण. बघू शकता तुम्ही आपला लॉस किती होत आहे. 32चा घेतला आणि 12ला, आणि हे 529ला घेतला होता आणि 516ला एक्झिट केला आपण, म्हणजे 500-600 रुपयाचा आपला स्टॉप लॉस असणार होता. 2 ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस गेला आहे, हरकत नाही. आपण उद्याच्या दिवशी बघूया उद्या काय होतं आहे मोमेंटमला. हा ट्रेड घेतला होता आत्ताच
तर हा ट्रेड मी रिकवर केलेला आहे, पण मी रेकॉर्डिंग करताना काय माहिती काय मिस्टेक झाली, रेकॉर्ड नाही झाला. तर हा बघू शकता तुम्ही, आपल्या याच्यामध्ये 600 रुपयाचा लॉस होता. आपण 600 रुपये लॉस रिकवर करून आपण 1000 रुपये 50 मध्ये प्रॉफिटमध्ये आलेलो आहोत. म्हणजे आपला ओव्हरऑल प्रॉफिट किती असेल तर 449 रुपये. ओके. आणि हा जर दिसतंय तुम्हाला तर हा ऑर्डर बघा किती झाल्यात आपल्या, 1 2 3 4 5 6, म्हणजे 2-3 वेळेच्यामध्ये जर ट्रेड केलं, एकाच एंट्रीमध्ये जर 3 वेळा ट्रेड ते अमाऊंट दिसते. आणि आपण आज क्वांटिटी पण जास्त केली होती, आपण 3 लॉटने ट्रेड केला होता. ओके. चला तर मग आपले 3 ट्रेड झालेले आहेत. तर भेटूया आपण उद्याच्याच सेशनमध्ये. टेक केअर, बाय बाय.